जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज जन्माष्टमी स्पेशल गूळ व ओल्या नारळाची वडी बनविणार आहे। कोणालाही जमेल इतकी सोपी, अगदी कमी साहित्यात। एक ओलं नारळ फोडून घेतले। मी नारळाची मागची साल काढलेली नाही। वडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य: 3 वाट्या ओल्या नारळाचा किस मिक्सरला फिरवून घेतला। 1.5 वाटी किसलेला गूळ, 6 इलायची, थोडं जायफळ, अर्धी वाटी दूध पावडर, तूप, कढईमध्ये 2 चमचे तूप, ओल्या नारळाचा मिक्सरला बारीक केलेला किस, ओल्या नारळाचा किस तुपावर थोडा परतून घ्यायचा। जेवढा नारळाचा किस असेल त्याच्या अर्धा गूळ घ्या। मी किस मोजून घेतला। 3 वाटी किसाला 1.5 वाटी गूळ घेतला। तुपावर ओल्या नारळाचा किस एखादा मिनिट परतून घ्यायचा। 1 मिनिट परतून घेतल्यावर 1.5 वाटी किसलेला गूळ, ओल्या नारळाचा किस मिक्स करून घेते। गॅसची फ्लेम कमीच असू द्या, नाहीतर तळाला लागू शकते। या पद्धतीने बनविली तर अगदी परफेक्ट गूळ ओल्या नारळाची वडी तयार होते। 8 ते 10 मिनिटं सारखं मिक्स करत राहा। 6 ते 7 मिनिटानंतर अर्धी वाटी दूध पावडर टाकून मिक्स करते। दूध पावडरमुळे वडीला खूप छान चव येते। बारीक केलेली इलायची, थोडं जायफळ, गोड पदार्थात जायफळची चव छान येते। हे सर्व मिक्स करून घेते। मिश्रण कढईपासून वेगळं होत आहे म्हणजे समजायचं हे झालेलं आहे। गूळ खोबऱ्याचे हे मिश्रण थोडे काढून बघा। गोळा करून बघायचे याची वडी बनते का। वडी बनत आहे, हाताला लागत नाही म्हणजे वडीचे मिश्रण तयार आहे। एका ताटाला तूप लावून घेते। तूप लावल्यामुळे थंड झाल्यावर वडी लवकर निघते। ओल्या नारळाच्या वडीचे मिश्रण ताटात काढून घेते। गरम असतानाच ताटात व्यवस्थित करून घ्या। गरम असल्यामुळे हाताला चटके लागू शकते, म्हणून असे वाटीने व्यवस्थित करून घ्या। मी असे करून घेतले म्हणजे वडी कापायला सोपे पडते। अर्ध्या तासानंतर थोडं थंड झाल्यावर वडी सुरीने कापून घ्या। वडी थोडी जाडसर कापा, अगदी पातळ कापायची नाही। अशी छान गूळ ओल्या नारळाची वडी तयार आहे। अशा प्रकारे सर्व वडी काढून घेते। गार्निशिंगसाठी वरून थोडे बदाम काप लावते। वडी बनविताना जाड तळाच्या कढईमध्येच बनवा। गूळ असल्यामुळे लवकरच तळाला लागू शकते। अशी छान गूळ, दूध पावडर, ओल्या नारळाची वडी तयार आहे। अगदी कमी साहित्यात पौष्टिक, हाताने अलगद तुटणारी अशी छान वडी बनली आहे। आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।